नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती कढई ठेवणार आहे. कढईमध्ये तेल ओतणार आहे. तेल गरम झालं की मग जिरे मोहरी टाकायची आहे. तर इथं मी कडधान्याची भाजी बनवणार आहे. तर जिरे मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, अद्रक लसूण वाटलेलं टाकलेलं आहे, एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे, एक बटाटा टाकलेला आहे आणि मटकीची उसळ टाकलेली आहे, मोड आलेली मटकी आणि वाटाणा टाकलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर परतून घ्यायचं आहे, सगळं वाफवून घ्यायचं आहे त्याला. तर झालेलं आहे वाफवून. आता आपल्याला तिखट मीठ सगळं जे मसाले आहेत ना ते टाकूया. तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चमचा काळं तिखट टाकलेलं आहे आणि चवीपुरते मीठ टाकलेलं आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. नंतर टाकणार आहे मी थोडंसं घरकुल मसाला, गरम मसाला. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर झालेलं आहे. आता गरम केलेलं पाणी होतं ना, तर ते पाणी टाकायचं. आता आपल्याला जसा रस्सा पाहिजे तर तेवढं आपण पाणी टाकू शकता यामध्ये. जर कमी टाकायचं असेल तुम्ही कमी टाकू शकता, जर भाजी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. तर झालेली आहे. आता इथं उकळी आलेली आहे. तर थोडंसं दाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मी वाटून ठेवलेलं होतं, तर ते त्यांनी मिळून येईल भाजीला. तर चला दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मस्त भाजी शिजलेली आहे. वरतून आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला झालेली आहे ही भाजी. तर आता वरतून आपल्याला मस्त कोथिंबीर पेरायची आहे. तर बघू शकता कशी झालेली आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला